विधि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः। तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः। या प्रस्तुत प्रकरणामध्ये परमात्म सुख निधान प्राप्त करून देणारं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा महिमा, त्या ज्ञानाचं वर्णन, त्या ज्ञानाची काही साधनं या प्रकरणामध्ये भगवंताने सांगितलेली आहेत. इथून पुढे संपूर्ण या अध्यायामध्ये शेवटपर्यंत ह्या ज्ञानयोगाचा महिमाच प्रतिपादन केलेला आहे. ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही, म्हणून प्रत्येक जीवाचं पहिलं साध्य जर काय असेल तर ते ज्ञान हेच आहे. प्रत्येकाला हे ज्ञान झालं पाहिजे. याचकरिता सर्व ऋषी मुनी, संत, महापुरुष, वेद, शास्त्र, पुराण हे सर्व याचकरिता प्रयत्नशील असतात. हे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी जी साधनं लागतात ती साधनं या प्रस्तुत श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलेली आहेत. आपल्या जीवनामध्ये सद्गुरूंची प्राप्ती होणं ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. असे सद्गुरू आपल्या सौभाग्याने आपल्याला प्राप्त झाले, त्यानंतर आपले काही कर्तव्य असतात, शिष्याची काही कर्तव्य असतात, साधकाची. सद्गुरू कृपा करतच असतात, पण ही कृपा होण्याच्या पूर्वी त्या कृपेची योग्यता, त्या कृपेचं फल आपल्या ठिकाणी येण्यासाठी जी काही अंतःकरणाची तयारी लागते, ती तयारी प्राप्त होण्यासाठी जी साधनं आहेत ती साधनं या श्लोकामध्ये सांगितलेली आहे. तद्विधी प्रणिपातेन, श्रीगुरूंना सुरुवातीला प्रणिपात करावा याचा आपण विस्ताराने काल थोडासा विचार केला. विस्तार म्हणजे तो विस्तार काही फारसा नव्हता, खरं तर खूप विस्तार आहे याचा, पण झालं एक प्रवचन. प्रणिपातेन, प्रणिपात शब्दाचा अर्थ दीर्घ नमस्कार असा केलेला आहे. दीर्घ नमस्कार म्हणजे श्रीगुरूंनी आश्वासित करेपर्यंत तिथून न उठणं, याला दीर्घ नमस्कार म्हणतात. पूर्णपणाने म्हणजे प्रणिपात ज्या क्षणी केला तिथून आता उठणं सुद्धा आपल्या हातामध्ये नाही, त्यांची आज्ञा आल्याशिवाय उठायचं नाही. त्या क्षणी आता आम्ही तुम्हाला समर्पित झालो, आता उठायचं का नाही इथून पुढं जेव्हा श्रीगुरू म्हणतील उठ, त्याच वेळी आता उठणं, त्यांच्या आज्ञेशिवाय दुसरं काहीही न करणं, त्याच क्षणी त्यांना आपलं संपूर्ण जीवन समर्पित करणं, याला दीर्घ नमस्कार प्रणिपात असं म्हटलेलं आहे. नंतर परिप्रश्न सेवया, त्यांची काही सेवा करावी. ज्ञानोबारायांनी या सेवेचं विस्ताराने खाली थोडंसं वर्णन केलेलंच आहे. मग सेवेने अंतःकरणाची शुद्धी होते. श्रीगुरू ज्या ज्ञानाचा उपदेश करतील त्या ज्ञानाचं फल प्राप्त होण्याची योग्यता त्या अंतःकरणामध्ये होते. त्यावेळी अंतःकरणाची शुद्धी झाल्यामुळं, पवित्र अंतःकरण झाल्यामुळं ते अंतःकरण ज्ञानाची वाट बघतच असतं. ज्ञानाची योग्यता प्राप्त झाल्यावर ते ज्ञान कधी प्राप्त होईल अशी जिज्ञासा, तळमळ त्याच्या अंतःकरणात निर्माण होते. ज्याच्या अंतःकरणात जिज्ञासा होईल, हे ज्ञान मला कधी प्राप्त होईल, कधी माझा उद्धार होईल, अशी पूर्ण जिज्ञासा त्यावेळी श्रीगुरूंची भेट होते. आपल्या अंतःकरणाची शुद्धी कधी झाली याचं चिन्ह आहे ज्यावेळेस आपल्या अंतःकरणामध्ये तीव्र जिज्ञासा निर्माण होईल की हे ज्ञान मला कधी प्राप्त होईल, कधी माझा उद्धार होईल. अशी तीव्र तळमळ अंतःकरणात निर्माण झाली की समजावं अंतःकरण शुद्ध झालेलं आहे. म्हणून त्याचकरता अगोदर सेवा
हे साधन सांगितलेलं आहे. त्या सेवेने अंतःकरणाची शुद्धी होते, स्थिरता होते, ज्ञानाची योग्यता झालेली असते. म्हणून त्या अंतःकरणामध्ये जिज्ञासा निर्माण होते, तीव्र तळमळ निर्माण होते. आणि मग तो शिष्य साधक त्या तीव्र तळमळीला घेऊन, तीव्र जिज्ञासा अंतःकरणामध्ये घेऊन तो श्रीगुरूंच्या जवळ जातो आणि त्यांना काही प्रश्न विचारतो. परिप्रश्नेन. कोणते प्रश्न विचारावेत? काल आपण पाहिलं, हा बंध कसा आम्हाला प्राप्त झाला, यातून आमची आता मुक्तता कधी होईल, कशी होईल, हे ज्ञान म्हणजे काय आहे, अज्ञान म्हणजे काय आहे, हे अशा प्रकारचे प्रश्न तो शिष्य साधक श्रीगुरूंना विचारत असतो. काय श्रीगुरूंना विचारावं हेही या ठिकाणी सांगितलेलं आहे. या ना पुढं दिगंबर महाराज, या ना, इथं आहे ना, थोडं मदत होते मला बोलायला. प्रमाण वगैरे सगळे. पांडुरंग महाराज या ना समोर. इथे तिथं काहीतरी होतं, तिथं आहे, ते बसायला आहे पलीकडे. त्यावेळी तो साधक श्रीगुरूंना प्रश्न विचारतो आणि मग श्रीगुरू जे उपदेश देतात त्या उपदेशाने त्याचा उद्धार होतो. ती योग्यता अंतःकरणात तयार झालेलीच असते, निर्माण झालेलीच असते. श्रीगुरूंच्या उपदेशाने त्याचा उद्धार होतो. आणि श्रीगुरू उपदेश करतातही. या श्लोकाच्या पूर्वार्धामध्ये साधकाची कर्तव्ये सांगितलीत. 3 कर्तव्य आहेत: प्रणिपातेन, सेवया आणि परिप्रश्नेन. हे प्रत्येक ठिकाणी करण आली, ती तृतीय आलेली आहे, म्हणजे हे साधन आहेत असा अर्थ सिद्ध होतो. आणि उत्तरार्धामध्ये ज्ञानिनः तत्वदर्शिनः हे श्रीगुरूंची लक्षणं सांगितलेली आहेत. श्रीगुरू हे तत्वदर्शी असतात, ज्ञानी असतात, शब्दज्ञानी, पारंगतू असे असतात आणि ब्रह्मानुभवी असतात. आणि उपलक्षणाने ते दयाळूसुद्धा असतात, कारण उपदेक्षन्ति असं पद आलं. म्हणून 3 विशेषणं श्रीगुरूंची दिलेली आहेत: ज्ञानिनः, तत्वदर्शिनः आणि कृपालू, दयाळू असलेले असे श्रीगुरू. ते उपदेक्षन्ति, ज्ञानाचा ते उपदेश करतात. ते अशा ज्ञानाचा जे उपदेश करतात तेच खरे श्रीगुरू आहेत, असं श्रीगुरूंचं लक्षणसुद्धा आहे. अशा ज्ञानाचा जर ते उपदेश करत नसतील आणि बाकीचंच काही सांगत असतील, भौतिक जगतातील संसाराचे विषयी, संसाराच्या संबंधीच काही उपदेश करत असतील, तर ते खरे श्रीगुरू नाहीत. म्हणून श्रीगुरूंचं सुद्धा लक्षण सांगितलेलं आहे. जे असे तत्वदर्शी असावेत, ज्ञानी असावेत आणि उपदेश देणारे दयाळू असावेत आणि शिष्याला ते ज्ञानाचा उपदेश करणारे. कोणतं ज्ञान? जे ज्ञानोबारायांनी वरती 13 लक्षणांनी सांगितलं असं ज्ञान, जे मोक्षफलपर्यवसायी असे आहे, अशा प्रकारचं हे ज्ञान, शिष्याचा उद्धार करणारं असं ज्ञान. या ज्ञानाचा जे उपदेश करतात तेच श्रीगुरू आहेत. आणि शिष्याची सुद्धा ही लक्षणं आहे, जो प्रणिपात करतो, सेवा करतो, परिप्रश्न करतो, अशी शिष्याची सुद्धा लक्षणं, 3 लक्षणं या श्लोकामध्ये सांगितलेली आहेत. ज्ञानोबारा याच्यावर भाष्य करतात: ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. ते ज्ञान पैगा बरवे. ते ज्ञान म्हणजे वरती 160व्या ओवीपासून तर 164 पर्यंत जे ज्ञानाचं वर्णन केलं ते असं ज्ञान. ते ज्ञान पैगा बरवे असं असणारं, जिथं वैराग्याचा पांग संपलेला असतो, दुःख किंवा वैराग्याचे श्रम संपलेले असतात, जिथं विवेकाचे सुद्धा उत्कंठा राहिलेली नसते आणि जिथं न पाहता, कोणत्याही प्रमाणाची वाट न पाहता आपलं दर्शन होतं, आत्मदर्शन होतं, असं जे आहे ते ज्ञान पैगा बरवे. ते ज्ञान आहे आणि ते बरवे ज्ञान आहे. ते खरं सुशोभित आहे, उत्कृष्ट असं आहे, यथार्थ आहे, शास्त्रश्रुती संमत वेदप्रतिपाद्य अशा प्रकारचं ते खरं ज्ञान आहे, बरवे ज्ञान आहे. कारण ते बरव्या स्वरूपाला प्राप्त करून देणारं आहे. बरवं आहे याचा अर्थ ते संसारातून मुक्त करणारं आहे, अशुभातून निवृत्ती करणारं आहे आणि शुभाची इष्टाची प्राप्ती करून देणारं आहे. म्हणून ते बरवं आहे. ते ज्ञान पैगा बरवे, अत्यंत बरवं, योग्य, यथार्थ, उत्कृष्ट, उत्तम, अत्युत्तम अशा प्रकारचं हे ते ज्ञान आहे. ते ज्ञान पैगा बरवे. ज्ञानाला बरवं असं म्हटलेलं आहे. ज्ञानाची ही जी साधनं आहेत, साधनामध्ये सुद्धा सर्व साधनं बरवे असतील
उत्कृष्ट असतील उत्तम असतील सांगता येत नाही. मग साधनामध्ये प्रवृत्ती होण्यासाठी म्हणून ज्ञानोबा इथं या ज्ञानाला बर्व साधन असं म्हणता येत. हे जे ज्ञानाचं साधन आहे ते बर्व असं साधन आहे प्रवृत्ती होण्यासाठी. म्हणूनच त्याकरताच अगोदर हे ज्ञानाचे काही विशेषण त्याचं महात्म्यवरती वर्णन केलेलं आहे. कोणत्याही साधनामध्ये जेव्हा प्रवृत्ती होत असते तेव्हा त्या साधनाचाही महिमा कळावा लागतो. त्या साधनामध्ये सुद्धा काही विशेष असावे लागतात, काही वैशिष्ट्य त्या साधनाचं सुद्धा असावं लागतं. ते साधन अपूर्व असलं पाहिजे. म्हणून अशा त्या अपूर्व अशा साधनामध्येच त्या साधकाची प्रवृत्ती होत असते. म्हणून प्रवृत्तीसाठी काही मीमांसेमध्ये अर्थसंग्रहामध्ये सुरुवातीलाच काही प्रवृत्तीची कारणं सांगितले. कोणत्याही साधनामध्ये जेव्हा साधकाची प्रवृत्ती होत असते तेव्हा त्या साधनाचा तो विचार अगोदर करत असतो की हे साधन आहे नेमकं कसं. त्या साधनाकडे प्रवृत्ती होण्याच्या पूर्वीची काही त्या साधनाची लक्षणं असावी लागतात. पहिली गोष्ट अशी असावी लागते की ते कृतीसाध्य असावं लागतं. कृतीसाध्य म्हणजे आपल्याकडून काही प्रयत्न केले तर ते साधन आपल्याला करता आलं पाहिजे असं ते असलं पाहिजे. नाहीतर साधन खूप श्रेष्ठ आहे पण त्यात आपला अधिकार नाही, ते साधन मी करू शकत नाही, तर उपयोग काय त्या श्रेष्ठतेची. हिमालय खूप उंच आहे, श्रेष्ठ आहे, सगळी गोष्ट खरी आहे, पण तिथं गेल्यानंतर त्या थंडीमध्ये राहणं हे आम्हाला शक्य होत नसेल तर त्या श्रेष्ठतेचा आम्हाला उपयोग काय असं होतं. म्हणून साधन श्रेष्ठ जसं असावं तसं ते साधन सोपंसुद्धा असलं पाहिजे. म्हणजे ते आम्हाला करता येईल का, त्यात आमचा अधिकार आहे का, आम्ही जर त्या साधनाकडे प्रवृत्त झालो तर ते साधन आम्हाला सिद्ध होईल का, हा विचार तो साधक अगोदर करत असतो. कृतीसाध्यता ज्ञानम, कृतीसाध्यतेचं अगोदर ज्ञान असलं पाहिजे की हे साधन माझ्या प्रयत्नाने सिद्ध होऊ शकतं, हे पहिल्यांदा कळलं पाहिजे. ते साधन बरोबर साधन असतं. दुसरी गोष्ट सांगितलेली आहे ते साधन आपल्या इष्ट साधनता ज्ञान, म्हणजे ते साधन मला माझं इच्छित जे ध्येय आहे साध्य आहे त्याचं हे साधन आहे. नाही तर साधनं आहेत, सोपं आहे, मला करता येईल, पण मला जे पाहिजे त्याचं हे साधन नाही, असं असेल तर उपयोग काय. म्हणून जसं ते साधन कृतीसाध्य पाहिजे तसं ते इष्ट साधनच पाहिजे. इष्ट म्हणजे आपल्या इच्छित अशा साध्याचं साधन ते पाहिजे. मला जे पाहिजे त्याची प्राप्ती करून देऊ शकणारं ते साधन असलं पाहिजे. असं ते साधन असावं तर ते साधन, त्या साधनाकडे प्रवृत्ती होते साधकाची. कृतीसाध्यता ज्ञानम इष्ट साधनता ज्ञानम, ते साधन इष्टाचं साधन असलं पाहिजे. दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट सांगितलेली आहे बलवद अनिष्ट अननुबंधिता ज्ञानम. बलवद अनिष्ट अननुबंधित्व, अनुबंधित्व म्हणजे संबंध असणं, अनुबंधी म्हणजे संबंध नसणं. कशाचा? बलवद अनिष्टाचा. मोठी साधनं करत असताना मोठी मध्ये प्रतिबंध आली नाही पाहिजेत असं ते साधन पाहिजे. नाहीतर मग अनेक प्रकारचे अडचणी, मोठे प्रतिबंध प्राप्त होऊ शकतात. त्यासाठी मीमांसेनं उदाहरण दिलेलं आहे की जे जारण मारण वगैरे असे जे काही यज्ञ असतात ते यज्ञ करत असताना त्या म्हणजे शत्रू मरावा यासाठी जे यज्ञ केले जातात त्यासाठी काही यज्ञ सांगितलेले आहेत. ते याग शत्रू नष्ट करण्यासाठीचे याग आहेत. असं स्वतः जाऊन हिंसा करण्यापेक्षा यज्ञ करावा म्हणून त्या ठिकाणी शत्रूला नष्ट करण्यासाठी काही याग सांगितलेले आहेत. तर ते जे याग आहेत ते साधन आहे, ज्याला ते साध्य प्राप्त करायचं आहे, शत्रूला मारणं हे ज्याचं साध्य आहे त्या साध्याचं ते साधन आहे. कृती साध्य पण आहे, इष्ट साधन पण आहे, पण बलवद अनिष्ट अननुबंधी असं नाही. कारण ते जर साधन केलं, तो जर याग केला तर त्यापासून नरकाची पुढे प्राप्ती होईल. हे तिथं पुढच्याच वाक्यश्रुतीनं सांगितलेलं आहे की हा याग जर तुम्ही कराल तर तुम्हाला शेवटी त्या शत्रू हननाचं पातक लागून तुम्हाला नरकात जावं लागेल, अशी स्वतः श्रुती सांगते. म्हणजे हे साधन आहे, इष्टाचं साधन आहे. कृती साध्य जरी असलं तरीसुद्धा हे साधन केल्याच्या नंतर, साध्य प्राप्त झाल्याच्या नंतर कालांतराने मृत्यूनंतर नरकात जाणं हे महान असं भय शेवटी प्राप्त करून देतं. बलवद बलवान अशा प्रकारे अनिष्टतेलाच कारण ठरलं. बलवद अनिष्टाला कारण ठरलं, ते अननुबंधी नाही ठरलं. बलवद अनिष्ट अनुबंधी ठरलं, अनिष्टाची प्राप्ती करून देणारं ठरलं. म्हणून अशा साधनाकडे साधकाची प्रवृत्ती होत नसते. ते साधन करत असताना कृती साध्य जसं पाहिजे, इष्टाचं साधन जसं पाहिजे तसं ते साधन आपल्याला केल्याच्या नंतर पुढे साध्यप्राप्ती करेपर्यंत किंवा साध्यप्राप्तीच्या नंतरही त्या साधनाचा परिणाम पुढे
दुःखामध्ये किंवा मोठ्या अनर्थामध्ये झाला नाही पाहिजे, त्याचं पर्यवसान शेवटी दुःखामध्ये किंवा मोठ्या अनर्थामध्ये नाही झालं पाहिजे, असं जर ते साधन असेल तर त्या साधनामध्ये प्रवृत्ती होत असते. ही प्रवृत्तीची 3 कारणं सांगितलीत. आणि दुसरं शेवटचं कारण सांगितलं आहे, चौथं एक कारण आहे, त्या साधनाची जी साधनं आहेत त्यांचं ज्ञान असलं पाहिजे. म्हणजे उपादान कारणाची ज्ञान, उपादान कारणता ज्ञानम, त्या ती साधनं सिद्ध होण्यासाठी सुद्धा काही साधनं असतात, त्याची काही अंग असतात, त्या अंगाचं सुद्धा ज्ञान असलं पाहिजे. उदाहरणार्थ ज्योतिष्ठोम नावाचा याग करायचा असेल तर मीमांसा सांगते की अगोदर अनुयाज आणि प्रयाज नावाचे अंग करावे लागतात. हे अंग याग आहेत. हे अंग याग जर केले नाही तर प्रधान याग जो आहे ज्योतिष्ठोम याग, तो करूनही स्वर्गाची प्राप्ती करून नाही देऊ शकत. म्हणून प्रधान याग मुख्य साधन करण्यासाठी सुद्धा त्या साधनाची काही अंग असतात. ती अंग, त्या अंगाचं सुद्धा ज्ञान असलं पाहिजे, हेही असणं गरजेचं आहे. म्हणून कोणतंही साधन सिद्ध होण्यासाठी त्या साधनाची जी काही पूर्ती करणारी त्याची सहाय्यक अशा प्रकारची जी अंग आहेत त्याचंही ज्ञान असलं पाहिजे, त्याच्या उपादान कारणाचं ज्ञान असलं पाहिजे. घट उत्पन्न करायचं आहे तर मृतिकेचं ज्ञान असलं पाहिजे. ज्ञान प्राप्त करायचं आहे तर त्या ज्ञानाची काही साधनं आहेत, ती साधनाचं ज्ञान असलं पाहिजे. ते साधन कसं सिद्ध होईल त्या इति कर्तव्यतेचं ज्ञान असलं पाहिजे. हे ज्ञान कसं केलं जाईल त्याचं ज्ञान असलं पाहिजे. ही 4 प्रवृत्तीची कारणं सांगितलेली आहेत. आणि 4चाही जर विचार केला तर ज्ञान हे साधन, बरोबर साधन याचकरिता आहे की ते कृतिसाध्य आहे. साधकाने जर प्रयत्न केले तर प्रयत्नाने ते सिद्ध होणार आहे. म्हणून तर त्याची सगळी साधनांची मालिका, त्याचं वर्णन हे संपूर्ण असं केलेलं आहे. म्हणून हे जर साधकाने जर प्रयत्न केले तर त्या प्रयत्नांनी त्याला श्रवण मनन निधिध्यासनाचे प्रयत्न जर केले तर या प्रयत्नाने ज्ञान प्राप्त होऊ शकतं, असं ते आहे. म्हणून ते कृतिसाध्य आहे. म्हणून बरोबर आहे ते अनिष्ट इष्टाचं साधन आहे. सर्वांना इष्ट काय? आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेणं, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून घेणं, हे सर्वांना इष्ट आहे आणि त्याचं हे साधन आहे. म्हणून इष्ट साधन आहे, ते इष्टाचं साधन आहे. बरं, ते बलवद अनिष्ट अननुबंधी आहे. हे ज्ञान जर प्राप्त झालं तर बलवान असा अनर्थ तर नाहीच प्राप्त होत, पण महान सुखाची रास प्राप्त होते की ज्या सुखाला प्राप्त झाल्यावर पुन्हा कधीही दुःखच प्राप्त होणार नाही, अशा इष्ट अशा सुखाची प्राप्ती करून देणारं आहे. म्हणून ते बलवद अनिष्ट अननुबंधी आहे. आणि शेवटी ते ज्ञान, त्या ज्ञानाची जी साधनं आहेत ते साधनंसुद्धा या ठिकाणी सांगितलेत. प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, ही सगळी त्या ज्ञानाची साधनं आहेत. ज्ञान कसं प्राप्त करून घ्यावं त्याचंही ज्ञान सांगितलेलं आहे. म्हणून ह्या सर्व गोष्टींनी असं ते युक्त आहे, महान फल प्राप्त करून देणारं आहे. म्हणून ते ज्ञान बरवं आहे. ते ज्ञान पैगा बरवे, असं ते अत्यंत बरवं, उत्कृष्ट, श्रेष्ठ असं ते ज्ञान आहे. म्हणजे बाकीची जी ज्ञानं आहेत ती बरवी ज्ञानं नाहीत. बाकीची ज्ञानं म्हणजे हे जे वृत्ती ज्ञान आहे, जे ब्रह्मस्वरूपाला प्राप्त करून देणारं, आत्मस्वरूपाची ओळख करून देणारं जे ज्ञान आता वरती वर्णन करून सांगितलं, याच्या अतिरिक्त जेवढी ज्ञानं असतील, ते भौतिक परमाणूपर्यंत जेवढी काही ज्ञानं असतील, ते सर्व ज्ञान मग न्यायवैशेषिकांनी सांगितलेलं ते आत्मज्ञान, त्याचंही आत्मज्ञान असो किंवा त्या परमाणूपर्यंतचं ज्ञान असो, सांख्यांचं ज्ञान असो, बाकीची सर्व ज्ञानं मात्र ती बरवी ज्ञानं अशा प्रकारची नाहीत. अगदी योगशास्त्राचं सुद्धा जे ज्ञान आहे ते सुद्धा बरवं ज्ञान नाही, कारण तिथं सुद्धा आत्म्याची परिचिन्नता गेली नाही, ब्रह्माची परोक्षता गेली नाही, म्हणून ते बरवं ज्ञान नाही. जरी आत्मज्ञान असलं तरी सुद्धा सांख्यांचं आत्मज्ञान आहे. असंगो हे अयम पुरुष हा, असं त्यांचं आत्मज्ञान आहे. त्या प्रकृतीपासून पुरुष हा अलिप्त असंग नित्य आहे. त्या खऱ्या अर्थानं बंध आणि मोक्ष सांख्याने सुद्धा मिथ्याच मानले, खोटे मानले. पुरुष हा नित्य मुक्तच आहे असं जरी असलं तरीही त्यांचं ते ज्ञानसुद्धा अपूर्णच आहे, बरोबर ज्ञान नाही. कारण पुरुष नाना मानले, जगत सत्य मानलं, तो मानलेला आहे. भेद जोपर्यंत आहे, दुज जोपर्यंत आहे, तोपर्यंत दुःख प्राप्त होणार आहे, हा सिद्धांत आहे. म्हणून आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करून देणारी ती बाकीची कोणतीच ज्ञानं नाहीत. मग बाकीचे जे खगोल भूगोल शास्त्र विज्ञानाचे ज्ञान हे तर सोडूनच द्या. कैमुतिक ज्ञान ही ज्ञान बरवी नाहीत हे म्हणायचं काही कारणच नाही. हे तर नाहीतच नाहीत हे निश्चितच आहे. बरवं ज्ञान कोणतं असेल तर ते हेच ज्ञान बरवं आहे, जे ब्रह्मस्वरूपाला प्राप्त करून देतं. ज्या ज्ञानाच्या नंतर पुन्हा कधी दुःख प्राप्त होत नाही, ज्या ज्ञानाला प्राप्त झाल्याच्या नंतर कधी द्वैताची प्रतीती येत नाही, मन उन्मन होऊन जातं, अहंकार कुठलाही राहत नाही, विवेक वैराग्याचे श्रम नष्ट होऊन जातात आणि जो नित्य स्वभाव सिद्ध आपल्या नित्यसिद्ध अशा आपल्या मूळ स्वरूपाला प्राप्त होतो, असं जे ज्ञान आहे तेच ज्ञान बरवं आहे. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे. आणि असं ज्ञान जर आपल्या मनामध्ये आणायचं असेल, आणावे आथी तरी,
जर असं ज्ञान आपल्या मनामध्ये आणायचं असेल तर, म्हणजे ते ज्ञान मनात झालं पाहिजे. मनी आणावे आधी, मनामध्ये ते ज्ञान प्रगट होतं, अंतःकरणात त्या ज्ञानाची अभिव्यक्ती होते. कारण आपला आत्मा, आपलं स्वरूप ते आहेच आहे, ते काही कुठं नाही असं नाही. ते अप्राप्तीची प्राप्ती करून घ्यायचीच नाही, ते नित्यसिद्ध आहेच आहे. फक्त त्याची अंतःकरणामध्ये ओळख आपल्या राहिली नाही, अंतःकरण त्याला विसरलेलं आहे. ते आपल्या मूळ स्वरूपाला आत्मबोधाचा विसर पडला, तो अंतःकरणातच विसर पडलेला आहे. म्हणून स्मरणसुद्धा अंतःकरणातच झालं पाहिजे. अज्ञान त्या अंतःकरणात राहत असेल, अज्ञान हा जर अंतःकरणाचा धर्म असेल तर ज्ञानसुद्धा अंतःकरणाचाच धर्म आहे. म्हणून ते ज्ञानसुद्धा अंतःकरणातच झालं पाहिजे. म्हणून ते अंतःकरण ज्ञान योग्य, ज्ञानाच्या प्राप्तीला योग्य अशा प्रकारचं होण्यासाठी तरी संताया भजावे सर्वस्वेशी. मनी आधी आणावे, मनात आणायचं असेल तर ते मन शुद्ध झालं पाहिजे, मन पवित्र झालं पाहिजे. कारण पुढे सांगणार आहेत, नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. हे ज्ञान अत्यंत पवित्र आहे, पवित्र कार्य आहे. असं ते ज्ञान अंतःकरणामध्ये प्रगट व्हायचं असेल तर ते अंतःकरणही शुद्ध झालं पाहिजे. आणि ते अंतःकरण शुद्ध व्हायचं असेल तर काय करावं, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. तर या संतांना सर्वस्वाने भजावे म्हणजे त्यांची सेवा करावी असा अर्थ होतो. इथे संता या भजावे असं म्हटलेलं आहे. या हा जो शब्द आहे संता या भजावे, हा अपरोक्ष वाचक शब्द आहे. इदमस्तु सन्निकृष्टे, असं सन्निकृष्ट जवळच्या व्यक्तीविषयी या असं म्हणतो आपण. तसं तरी संता या भजावे असं म्हणताना ज्ञानोबरायांच्या जवळच आहेत संत, निवृत्तीनाथ महाराज आहेत. तरी संता या भजावे असा ज्ञानोबरायांनी हात केला असेल, त्यांच्या जवळच बसलेले असल्यामुळं. तरी संता या भजावे सर्वस्वेशी. या संतांचं सर्वस्वाने आपण पूजन केलं पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे, सर्वस्वाने केली पाहिजे. सर्वस्वाने केली पाहिजे म्हणजे कशी केली पाहिजे? सर्वस्वाने याचा अर्थ आहे आपलं पूर्ण समर्पण करून केली पाहिजे. शरीराने केली पाहिजे, मनाने केली पाहिजे, वाणीने केली पाहिजे. संपूर्ण आपल्या जीवनामध्ये त्यांच्या सेवेला सोडून दुसरं कोणतं स्थान असू नये अशी सेवा केली पाहिजे. तरी संता या भजावे सर्वस्वेशी, तरच ते ज्ञान आपल्या अंतःकरणामध्ये सिद्ध होऊ शकतं, अन्यथा नाही. ही खरी ज्ञानाची साधन आहेत, हे ज्ञान अभिव्यक्त व्हायचं असेल तर. कालच आपण पाहिलं, काया वाचा चित्त चरणी ठेविले गहाण, बाप रखुमा देवीवरू श्री विठ्ठलाची आन. असं आहे. कायेने वाचेने मनाने हे सर्व त्या श्रीगुरूंच्या चरणावर आपण गहाण ठेवली पाहिजे, समर्पित केली पाहिजे. अशा प्रकारची ती खरी सेवा आहे. आणि अशी सेवा होत नाही तोपर्यंत हे खरं ज्ञान, त्या ज्ञानाची योग्यता अंतःकरणामध्ये सिद्ध होत नाही. सर्व उपनिषदांचा, शास्त्रांचा हाच अभिप्राय आहे. काल आपण काही श्रुती पाहिल्या, तद्विज्ञानार्थम स गुरुमेवाभिगच्छेत, असं जसं श्रुती म्हणते तसं श्रुती म्हणते हे जे ज्ञान आहे ते ज्ञान त्याच्याच अंतःकरणामध्ये अभिव्यक्त होऊ शकतं की ज्याने गुरुसेवा केली. यस्य देवे पराभक्तिः यथा देवे तथा गुरौ तस्यैतेहि कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः. त्याच महात्म्याच्या अंतःकरणामध्ये हे वेद प्रतिपाद्य असे सिद्धांत हे प्रकाशित होतात, कुणाच्याही अंतःकरणामध्ये प्रकाशित होत नाहीत. ज्याची देवावर आत्यंतिक निष्ठा आहे, पराभक्ती जो देवाची करतो, आणि जशी देवाची करतो तशीच गुरुदेवांची करतो. गुरु आणि देव यांना जो वेगळं मानतच नाही असा जो आहे, ईश्वरो गुरुरात्मेति मूर्ती भेद विभागिने. ईश्वर, गुरु, आत्मा हे फक्त शब्दच वेगळे वेगळे आहेत, हे तत्व मात्र एकच आहे. असं पूर्णपणाने आपल्या श्रीगुरूंना ईश्वर मानून, ईश्वरच आहेत असं पूर्णपणाने अंतःकरणात निश्चय करून, श्रीगुरू हे साक्षात परमब्रह्म आहेत, गुरु साक्षात परमब्रह्म असं ज्यानं पूर्ण अंतःकरणामध्ये श्रद्धा अंतःकरणात ठेवून जो श्री गुरूंची सेवा करतो, तस्य इतेहि कथिता अर्थाः. बाबा सांगत असतात त्यालाच हे सगळे श्रुतीसंमत किंवा श्रीगुरूंनी प्रतिपादन केलेले जे अर्थ आहेत, सिद्धांत आहेत, ते त्याच्या अंतःकरणामध्ये प्रकाशित होतात. पण कधीकधी श्रीगुरूंनी त्याच्या अंतःकरणामध्ये इतकी जर निष्ठा असेल श्रीगुरूंच्या विषयी, तर श्रीगुरूंनी न सांगितलेले सुद्धा अकथिता हा अर्थ हा अपि प्रकाशन्ते महात्मनः. त्या महात्म्याच्या अंतःकरणामध्ये श्रीगुरूंनी न सांगितलेले सिद्धांत सुद्धा प्रकाशित होतात. त्याच्या श्रद्धेचं हे वर्णन आहे. श्रद्धा आवान लभते ज्ञानम, पुढे सांगणारच आहेत. पण इतकी श्रद्धा त्याची श्रीगुरूंच्या ठिकाणी असेल तर त्याला हे ज्ञान प्राप्त होतं. आचार्यवान पुरुषो वेद, श्रुती स्वतः सांगते. आचार्यवान जो आहे, जो ज्याला गुरु प्राप्त झाले, गुरूंच्या जवळ जो आहे,
आचार्यवान आचार्ययुक्त अशा प्रकारचा जर असेल तरच तो पुरुष वेद आत्मानं जानाति आत्मस्वरूपाला तो जाणू शकतो, अन्यथा नाही. बाबा म्हणत असतात की आत्मज्ञान हा परमार्थ करणं हे निगुऱ्याचं काम नाही. काही जण अभिमानाने म्हणतात आम्ही कधी कोणाला गुरु केलं नाही, कधी कुठं शिकलो नाही असं म्हणतात. तरीसुद्धा आम्हाला हे सगळं कळलं, पण खऱ्या अर्थानं ते कळलेलं नसतं. जरी कळलं तरी ते मोक्ष फलपर्यवसायी अशा प्रकारचं होऊच शकत नाही. परितेची फळे संप्रदाये उपासिलिया ज्ञानोबा यांनी म्हटलेलं आहे. हे गुरु संप्रदाय नारद भक्तिसूत्रामध्ये सुद्धा शेवटी परंपरा या भक्तीचे आचार्य संपूर्ण सांगितलेच की नाही. ज्ञानाची परंपरा सुद्धा ह्या संप्रदायपूर्वक जर हे ज्ञान प्राप्त झालं तरच ते ज्ञान फलपर्यवसायी होतं. आचार्यांनी तर असं म्हटलेलं आहे, सर्व शास्त्रविदपि असंप्रदायवित मोक्ष मूर्खवद उपेक्षणीय. सर्व शास्त्रांना जरी त्यांना आपल्या बुद्धीच्या कौशल्याने जाणलं असेल, पण जर असंप्रदायपूर्वक असेल, संप्रदाय पुरस्तर नसेल, तर एखाद्या मूर्खाप्रमाणे त्याची उपेक्षा केली पाहिजे असं आचार्य स्वतः म्हणतात. याचा अर्थ हे गुरु संप्रदायपूर्वकच ज्ञान प्राप्त होऊ शकतं. आचार्यवान पुरुष हा वेद, तोच पुरुष या स्वरूपाला प्राप्त करून घेऊ शकतो, अन्यथा नाही. म्हणून म्हटलंय तरी संताया भजावे सर्वस्वेशी, म्हणून सर्वस्वाने आपण त्यांची सेवाच केली पाहिजे. जे ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. जे जे म्हणजे कारण, ज्ञानाचा कुरुठा. आता ह्याचे दोन अर्थ. जे म्हणजे कारण की ज्ञानाचा कुरुठा, ते संत हे ज्ञानाचा कुरुठा आहेत असा एक अर्थ होतो. आणि तिथं जायचं असेल तर सेवा हा दारवंठा असा एक अर्थ आहे. आणि जे ज्ञानाचा कुरुठा म्हणजे जे ज्ञानाचा कुरुठा आहे, ज्ञानाचं घर आहे. जे ज्ञान जे आहे हे ज्ञान म्हणजे एक घर आहे. ज्ञान म्हणजे घर आहे. आणि ह्या ज्ञानरूपी घरामध्ये प्रवेश करायचा असेल तर ते तर सेवा हा दारवंठा. त्या ज्ञानरूपी घरामध्ये प्रवेश करण्यासाठी अगोदर त्या दारवंठ्यातून उंबरट्यातूनच जावं लागेल. तर तो ज्ञानरूपी घराचा उंबरा दारवंठा म्हणजे श्रीगुरूंची सेवा ही आहे. म्हणून सेवा शब्दाने ते श्रीगुरू आलेच, श्रीगुरूंची सेवा. म्हणून विषय ज्ञानाची प्राप्तीचा चालल्यामुळे जे ज्ञानाचा कुरुठा, जे म्हणजे कारण की ज्ञानाचा कुरुठा ज्ञानाचं घर आहे. म्हणजे षष्टी ही फक्त संबंध सांगण्यासाठी असे नाही. इथं षष्टी ज्ञानाचा कुरुठा जसं सोन्याचा अलंकार असं म्हणतो आपण. सोना आणि अलंकार काही वेगळा नसतो. मातीचा घट आहे ना, हा घट कशाचा आहे? मातीचा घट आहे. मातीन घट काही वेगळा आहे का? नाही. तसं ज्ञानाचा कुरुठा ज्ञानाचं घर म्हणजे ज्ञान हेच घर असा इथं अर्थ घ्यायचा. ज्ञानाचा कुरुठा ज्ञान हेच एक घर आहे. आणि त्या घरामध्ये जाण्यासाठी सेवा हा दारवंठा, सेवा श्रीगुरूंची सेवा करणं हाच दारवंठा आहे, उंबरा आहे. या उंबऱ्यातून गेल्याशिवाय त्या घरामध्ये प्रवेश होऊच शकणार नाही. म्हणून सेवा करणं, श्रीगुरूंची सेवा हा अत्यंत महत्त्वाचा साधकाला उपाय आहे. तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. आणि तो जो सेवेचा दारवंठा आहे तो ओळगोनी सेवा करून, त्या श्रीगुरूंची सेवा करून तो स्वाधीन करी आपल्या स्वाधीन करून घे. म्हणजे सेवा आपल्या अधीन, त्या जसं त्या चोपदार वगैरे असतात त्यांच्या अधीन असतो तो दरवाजा. मध्ये कोणी जाऊ शकत नाही, कोणी येऊ शकत नाही. दारावरती असे ते काय त्या म्हणतात तलवारी वगैरे घेऊन ते उभे राहिलेले असतात. त्यांच्या अधीन असतो तो उंबरठा. तिथून मग आतमध्ये कोणी जाऊ शकत नाही राजाशिवाय. तसं इथे हा जो सेवेचा उंबरठा आहे तो आपल्या स्वाधीन केला पाहिजे. जणू काय त्याचे हकदार आपणच आहेत असं आपण काय देवा हे माझी मिरासी ठाव तुझे पायापाशी, याचा धरीना अभिमान करीना आपुले जतन. जसं देवाची सेवा करणं हे म्हणजे हीच आमची परंपरा आहे, हाच आमचा मूलभूत हक्क आहे. वतन आमुची मिरासी पंढरी, विठोबाचे घरी नांदणूक. हे जसं वतनदारी आहे तसे श्रीगुरूंची सेवा करणं हीच आमची वतनदारी आहे. कारण बाकी तर सर्व काही सोडलेलं आहे, बाकी सर्वस्वाचा अहंकार टाकलेला आहे. प्रणिपातेनं असं झालेलं आहे, सर्वस्वाचा त्याग केलेला आहे. आता आमचं काही राहिलं नाही. जे राहिलं आहे ते फक्त श्रीगुरूंची सेवा राहिलेली आहे. त्या सेवेचेच आता हकदार मालक आम्ही आहोत, दुसरं आम्हाला आता काही नाही. मग त्या सेवेचे आपण ती सेवा करून घेणं हेच आपलं फक्त आता कार्य असलं पाहिजे. म्हणून स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. तो जो सेवेचा दारवंठा आहे त्याची सेवा करून, श्रीगुरूंची सेवा करून तो दारवंठा आपण आपल्या स्वाधीन केला पाहिजे. त्या सेवेचे हकदार आपण झालो पाहिजे आणि सेवा आपण ती करतच राहिली पाहिजे. जोपर्यंत श्रीगुरू त्या ज्ञानाच्या घरात बोलवत नाहीत
तोपर्यंत त्या दारवंठ्यातच राहून तिथंच आपण त्यांची सेवा केली पाहिजे. त्या ज्ञानरूपी घरामध्ये जाण्याच्या अगोदर ही सेवा घडली पाहिजे. तरी तनुमनु जीवे चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. ही कशी सेवा करावी? तनुमनु जीवे चरणाशी लागावे. शरीराने, मनाने आणि जीवाने, जीवाने म्हणजे अंतःकरणाने, जीवे चरणाशी लागावे. त्या श्रीगुरूंच्या चरणाला लागावं, साष्टांग प्रणिपात करून त्यांना पूर्ण समर्पित व्हावं. आणि मग अगर्वता करावे दास्य सकळ. अगर्वता म्हणजे कसल्याही प्रकारचा अभिमान सोडून गर्वरहित होऊन सकळ दास्य करावे. अगर्वता करावे दास्य सकळ. संपूर्ण आपण त्यांचं दास्यच स्वीकारलं पाहिजे. म्हणजे त्यांची जी काही सेवा असेल ती संपूर्ण सेवा करणं, सकळ दास्य. संपूर्ण आपण त्यांची सेवा दासभावाने त्यांची सेवाच आपण केली पाहिजे. तनु मनु जीवे, तनाने म्हणजे शरीराने सेवा केली पाहिजे, मनाने केली पाहिजे आणि जीवाने केली पाहिजे. म्हणजे जीव लावून केली पाहिजे असा एक अर्थ करा. जीव लावून केली पाहिजे. किंवा तनु मनु जीवे, शरीराने सेवा केली पाहिजे म्हणजे स्थूल देहाने सेवा केली पाहिजे. मनु म्हणजे सूक्ष्म देहाने पण सेवा केली पाहिजे. आणि जीवे म्हणजे कारण देहाने सुद्धा सेवा केली पाहिजे. आपले ते वेरूळचे ते स्वामीजी इथं आले होते ना, ते हेच वर्ण ते त्यांना बोलायला लावलं की ते हेच बोलतात, गुरूंची सेवा केली पाहिजे. याच्याच पलीकडं आपल्यासाठी दुसरं कोणतंही भाग्य नाही. मग श्री गुरूंची सेवा कशी करावी ते काही त्या सेवेचे प्रकार सांगत असतात. स्थूल देहाने सेवा करावी, सूक्ष्म देहाने सेवा करावी, कारण देहाने सेवा करावी, त्या सेवेचे प्रकार सांगतात. स्थूल देहाने सेवा करावी म्हणजे त्यांच्या आश्रमाची सेवा करावी, त्यांच्या श्रीगुरूंच्या स्थूल देहाची सेवा करावी. त्यासाठी आपल्याला हा स्थूल देह आहे. पण आपला स्थूल देह समर्पिचे देवा, तसं श्रीगुरूंना आपला देह समर्पित करावा. येण्याची कारणे हे स्थूळ पोखणे, त्याच कारणाने पडले मज म्हणे ज्ञानदेव. म्हणजे त्या श्रीगुरूंची सेवा करण्यासाठीच आम्ही हा स्थूल देह ठेवलेला आहे, याच्याकरता दुसऱ्या कोणत्याही कारणासाठी नाही. म्हणून त्यांची सेवा स्थूल देहाने सुद्धा घडावी, केली पाहिजे. या स्थूल देहाने त्यांची सेवा घडेल, त्यांच्या स्थूल देहाची, त्यांच्या आश्रमाची, त्यांच्या घराची, सर्वस्व जे काही असेल ते स्थूल देहाने सेवा करावी. ही केली तर स्थूल देह आपला पवित्र होईल, शुद्ध होईल. आणि मनाने करावी म्हणजे सूक्ष्म देहाने करावी. सूक्ष्म देहाने जर आपली सेवा केली तर आपलं मन पवित्र होईल, शुद्ध होईल. मनाने सेवा करावी म्हणजे केवळ वरवर सेवा करू नये, स्थूल देहाने अंतःकरणातून करावी. खरोखर त्यांच्यावर श्रद्धा असली पाहिजे आणि अशी सेवा आम्हाला प्राप्त झाली, हे आमचं खरं भाग्य आहे असं आपण समजून पूर्णपणे मनातून खरोखर सेवा ती घडली पाहिजे. मनाने सेवा केली पाहिजे. म्हणजे मनाने, चित्ताने त्यांचं चिंतन करणं, मनाने त्यांच्याच विषयी संकल्प विकल्प करणं, अशा प्रकारे मनाने सुद्धा त्यांची सेवा करावी. मनाची शुद्धी करून देते ही सेवा. आणि कारणदेहाने, जीवाने म्हणजे कारणदेहाने सुद्धा सेवा करावी. म्हणजे आपला जे स्थूल देह जसा समर्पित केला, सूक्ष्मदेह म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार, प्राण, आपली सर्व ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये ही त्यांना समर्पित केली. आणि कारणदेहाने म्हणजे कारणदेह पण त्यांना शेवटी समर्पित करून टाकायचा. म्हणजे आपला अज्ञान, जीवत्व जे आहे, आपला जो जीव आहे, हा जीव तुका म्हणे बळी, जीव दिला पायातळी. तया अहम वाचा चित्त अंग, अहम म्हणजे अहंकार, वाचा वाणी, चित्त, अंग हे सर्वस्व देवनिया शरण रिघ. कसं शरण रिघ? महोदधी का गांगरे घाले जैसे. जसं समुद्राला गंगेचं पाणी समर्पित होतं म्हणजे त्या समुद्राशी तल्लीन होतं, एकरूप होतं. तसं आपलं शेवटी अज्ञानसुद्धा समर्पित करावं त्यांना. जीवत्वाचा सुद्धा त्याग करून टाकावा, संपूर्ण अहंकाराचा त्याग करून टाकावा आणि त्यांच्या मूळ स्वरूपाशी समरस होऊन जावं. मग अभिन्नाई या सेवा, अशी अभिन्नता त्यांच्याशी पूर्णपणे प्राप्त करून घेणं ही सुद्धा त्यांचीच सेवा आहे. कारण ही जर केली नाही तर बाकीची सेवा करूनही ते त्यांना आवडणारी ठरत नाही. आपण कितीही सेवा केली आणि जर आपण असेच राहिलो, मग दास करी त्यांचा असंच म्हणत बसलो, किंवा मी भक्त तू देव ऐशे करी असंच म्हणत बसलो, आपण समजून उमजून न घेता म्हणत असू, तर मात्र ते श्रीगुरूंना किंवा भगवंताला सुद्धा आवडणारी सेवा होत नाही. मजला काय? मज ही शरण रिघिजे आणि जीवित्वेची आसीजे, धिक बोली इया न लजीजे प्रज्ञा केवी, असं भगवंताने म्हटलंय. तसं श्रीगुरूंचं सुद्धा आहे. श्रीगुरूंना पूर्ण समर्पित झालो, शरणागती झाली आणि आपलं जीवत्व जर आपण तसंच ठेवत असू
तर ते श्रीगुरूंना ती सेवा खऱ्या अर्थाने आवडतच नाही. त्यांची खरी सेवा हीच आहे की त्यांना आपण पूर्ण समर्पित झालो पाहिजे. पूर्ण म्हणजे आपलं काहीच ठेवलं नाही पाहिजे. आपलं काहीच नाही म्हणजे स्थूल देहसुद्धा आमचा नाही, सूक्ष्म देह आमचा नाही, आता हे जीव जे आहे हा जीवही आता आमचा नाही, जीवत्वही नाही, हेही देऊन टाकायचं. आणि मग हे गेल्यानंतर काय होईल, त्यांच्याशी पूर्णता आपली समरसता होईल, पूर्ण स्वरूपता प्राप्त होऊन जाईल. अशी अभिन्नता प्राप्त करणं तेव्हाच खरी पूर्ण शरणागती झाली. तोपर्यंतची शरणागती अपूर्णच आहे. त्यांच्या स्वरूपाला पूर्ण जेव्हा आपण समरस झालो तेव्हा पूर्ण शरणागती झाली. आणि ही पूर्ण शरणागती ज्याची झाली तोच श्रीगुरूंचा खरा शिष्य, तोच खऱ्या अर्थानं त्या श्रीगुरूंचा आवडता शिष्य असा होऊ शकतो. म्हणून तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. चरणाला लागावं आणि म्हणजे त्यांची पूर्णपणाने सेवा करावी. चरणाशी म्हणजे त्यांच्या स्थूल देहाची, त्यांच्या सर्वस्व सेवा करावी. आणि चरणाशी म्हणजे स्वरूपाशी सुद्धा शेवटी जीवे हे समरस होऊन जावं अशी सेवा करावी. आणि अगर्वता करावे दास्य सकळ. अगर्वता म्हणजे कोणत्याही प्रकारची सेवा करत असताना आपल्या अंतःकरणात अहंकार होता कामा नये. बऱ्याच वेळा श्रीगुरूंची सेवा घडते, तिथवरही सेवेपर्यंतही जातो, पण त्या सेवेचा अभिमान होऊ शकतो. आम्ही सेवा करतो, आमच्यामुळे ह्या श्रीगुरूंचे स्थूलदेह चाललेला आहे, बोलतो आहे, व्यवस्थित राहतो आहे, वेळेवर आम्ही त्यांना सर्व काही पुरवतो म्हणून ते आज आहेत, नाहीतर हे राहिले असते का आजपर्यंत, असं आपल्या अंतःकरणात जर झालं तर त्याच क्षणी आपला अनर्थ झाला, संपलो आपण, असं होऊन जाईल. बाबांनी कालच सकाळी सांगितलं, रामकृष्ण परमहंसांचे जवळची पूर्ण सेवा करणारे कोण, हृदयराम नावाचा शिष्य त्यांचा, त्याच्या अंतःकरणात खूप अभिमान झाला की माझ्यामुळे हे आहेत, माझ्यामुळे हे जिवंत आहे आतापर्यंत, नाही तर हे कधीच गेले असते, स्वरूपाला प्राप्त झाले असते, असं त्याला अहंकार झाला. आणि मग अहंकार झाल्यामुळं शेवटी त्याची काय स्थिती झाली, बाबा म्हणत असतात की त्याला खायला प्यायला सुद्धा काही राहिलं नाही, पूर्णपणे शरीर एकदम वेडा होऊन तो रस्त्याने फिरायचा, असा तो झाला, त्याला काही राहिलं नाही कोणी. अशा प्रकारची पूर्ण त्याची इहलोकातल्याही सुखाची हानी झाली, परलोकाची झाली, मोक्ष लोकाची झाली, सर्वस्वाने त्याची हानी झाली, असं होतं. कारण श्रीगुरू प्रसन्न होत नाहीत असं असेल तर, आणि श्रीगुरू जर प्रसन्न नसतील तर मग कितीही शास्त्र विद्या ही किरल आहे, सगळं होतं, सगळं जरी असलं पण श्रीगुरू जर प्रसन्न नसतील तर त्याला ती विद्या, ते ज्ञान कोणत्याही कामाचं राहत नाही, त्याला ते आनंद देणारं अशा प्रकारचं ते ज्ञान होऊ शकत नाही. म्हणून असं म्हटलं ना की जीव ब्रह्म उपरला आहे, जयाचेनी कृपा सावाये, जीव ब्रह्म उपरला आहे, ब्रह्म तृणातळी जाये का उदासे जेने. ज्यांची कृपासाह्य जर झालं तर तो जीव ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो, ईश्वराच्याही पलीकडे असणारं ईश्वराचंही अधिष्ठान जे ब्रह्म त्याला तो प्राप्त होतो. आणि जर ते उदास असतील, त्यांची अवकृपा जर झाली तर ब्रह्मच खरं स्वरूपच सर्वांचं ते आहेच आहे, पण तृणातळी जाये, तृणमूल अशा प्रकारचं होतं, गवताच्या काडीची किंमत त्याला राहत नाही, म्हणजे अनेक प्रकारच्या नीच योनीपर्यंत तो जाऊ शकतो, अशा प्रकारे त्याची हानी होते. म्हणून श्रीगुरूंची प्रसन्नता असावी लागेल, आणि त्यांची प्रसन्नता आपल्या अंतःकरणामध्ये कसलाच अहंकार नसेल तर प्राप्त होते. म्हणून त्यांच्या जवळ राहून त्यांची सेवा तर करावी, पण तनुमनु जीवे करावी, सर्वस्व सेवा करावी, पण अंतःकरणात कोणताही गर्व होता कामा नये. अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगते पुसिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नये. मग म्हणजे एवढी सर्व साधना झाल्यानंतर जे आपुले अपेक्षित, जे आपल्याला इष्ट आहे, इच्छित आहे, जे आपल्याला पाहिजे आहे, तेही सांगती पुसिले. विचारल्यानंतर, पुसिले म्हणजे विचारल्यानंतर, परिप्रश्न केल्यानंतर तेही सांगती, ते सुद्धा मग सांगतात, जे विचारलं आहे त्याचं उत्तर सांगतात. की जेणे की ज्यामुळे अंतःकरण बोधले संकल्पा नये, की ज्यामुळे बोधले अंतःकरण म्हणजे ज्ञानाला प्राप्त झालेलं, ज्ञान झालेलं असं ते अंतःकरण पुन्हा कधीही संकल्पाला येत नाही, कधीही संकल्प विकल्प ते अंतःकरण करीत नाही. मग अपेक्षित जे आपुले, आपलं काय अपेक्षित आहे, आत्मस्वरूपाची ओळख करून घेणं, यथार्थ ज्ञान करून घेणं, काय सत्य आहे काय मिथ्या आहे हा विवेक प्राप्त करून घेणं, आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेणं, या बंधातून मुक्त होणं, हेच आपलं इष्ट आहे, हीच आपल्या अंतःकरणामध्ये इच्छा असते. आणि हे जी इच्छा आहे
हे असे प्रश्न केल्यानंतर पुसिले विचारल्यानंतर तेही सांगते. मग विचारलेलं जे आहे ते सर्व ते सांगतात, त्याचं उत्तर देतात. मी कोण आहे, मी कसा आहे, मी कुठून आलो आहे, मला जायचं कुठे आहे, हे जगत काय आहे, अशा प्रकारची जी प्रश्न विचारली त्या सर्व प्रश्नांची ते उत्तरं देतात. आणि शेवटी तू ब्रह्म आहेस, तत्वमसी अशा महावाक्याचा उपदेश करतात. त्याला ब्रह्मस्वरूपावर आरूढ करतात. म्हणजे ब्रह्मस्वरूपाची ज्याला जी अनोळख होती आपल्याच मूळ स्वरूपाची, ते अनोळख फक्त घालवतात आणि त्याला जाणीव करून देतात आपल्याच मूळ स्वरूपाची. ही जाणीव झाली, ज्याने अंतःकरण बोधले त्याचं अंतःकरण आता बोधलं, म्हणजे त्याचं अंतःकरणात ज्ञान झालं. असं जे अंतःकरण आहे ते अंतःकरण ज्ञानयुक्त असं ते अंतःकरण कधीही पुन्हा संकल्प करत नाही. म्हणजे द्वैताविषयीचे जे संकल्प आहेत, जे आतापर्यंतचे जे संसारामधील संकल्प विकल्प होते ते आता राहिले नाहीत. संकल्प म्हणजे कल्पना असा अर्थ केलेला आहे. कारण संकल्प त्यापासूनच संकल्पनम संकल्प हा, त्यालाच अन प्रत्यय लागून कल्पना असा शब्द बनतो. संकल्पनम तो शब्द संकल्प असा बनतो, त्याच्यापासूनच संकल्प संकल्पनम संकल्प. संकल्प म्हणजे संकल्पना, एक वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना. त्या कोणतीही कल्पना त्याच्या अंतःकरणामध्ये राहत नाही. कारण आतापर्यंतच्या जेवढ्या होत्या त्या सगळ्या कल्पनाच होत्या. कल्पनेचा साक्षी आणि कल्पनेची आपणची लक्षी असं काहीतरी आहे. म्हणजे कल्पनेचा विनाकारण साक्षी झाला असा होतो. म्हणजे ह्या ज्या संपूर्ण जीवत्वाची कल्पनाच आहे. कल्पना अविद्या, येणे झाला जीव असा झाला संपूर्ण कल्पना. अविद्या ही सुद्धा कल्पनाच आहे. पण कल्पनात्मक अशा त्या अविद्येमुळे तो जीव झाला. मायेच्या कल्पनेमुळे ईश्वर भाव श्रुतीनं सांगितला. माया ही कल्पना अगोदर ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी कल्पिली मायेनं, आपलं श्रुतीने, आणि मग त्या मायारूपी संकल्पनेतून ईश्वराची सिद्धी. मग ईश्वर असा आहे, त्याच्या ठिकाणी पुन्हा अनेक प्रकारच्या कल्पना, सर्वज्ञ सर्वशक्तिमान. पंचदशीमध्ये आताच तोच विचार चाललेला आहे, ईश्वर विचार चाललेला आहे. हे जे संपूर्ण गोष्टी सांगितल्या ना ईश्वराच्या विषयीच्या ह्या ज्या संकल्पना आहेत ह्या सुद्धा जीवासाठी सांगितलेल्या आहेत. म्हणजे ह्या सुद्धा ईश्वराचं वर्णन हे सुद्धा जीवासाठीच केलेलं आहे. ईश्वर सर्वज्ञ आहे असं का वर्णन केलं? त्याचं कारण आहे की जेवढं काही जीवाला ज्ञान होतं आहे त्या ज्ञानाचा अभिमान जीवाला होऊ नये. हे सगळं जाणणारा ईश्वरच आहे. जाणणारा मी कोण आहे हे सगळं जाणण्याची क्रिया ज्याला घडली तो ईश्वरच आहे. सर्व जाणणारा तोच आहे. सर्वज्ञ ईश्वर आहे, पण ज्ञानाचा अहंकार आपल्याला होऊ नये म्हणून ईश्वर सर्वज्ञ सांगितलेला आहे. ईश्वर सर्वांतर्यामी आहे असं सांगितलं. त्याचं कारण आहे की आपल्याला कोणत्याही कृतीचं कर्तृत्व आपल्याकडं आपण घेऊ नये. हे सगळं आतमध्ये राहून नियमन करणारा ईश्वरच आहे हे सर्व सांगितलं. का? आपल्याला कर्तृत्वाचा अहंकार होऊ नये म्हणून सांगितलं. आणि ईश्वर जगत सर्व योनी असा सांगितला. सर्व जगताचं कारण आहे असं सांगितलं. त्याचं कारण आहे हे एखादं कृती मी उत्पन्न केली, त्या उत्पत्तीचा एखादं कार्य मी केलं किंवा एखादी उत्पत्तीजन्य असं आपल्याकडून जर काही झालं तर त्या उत्पत्तीचा अहंकार आपल्याला होऊ नये. हे मी उत्पन्न केलं असं अहंकार होऊ नये म्हणून ईश्वर हा सर्व योनी सांगितला. ह्या सगळ्या कल्पना करत 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 ही जीवत्व प्राप्त झालं, अविद्या वगैरे ह्या सगळ्या कल्पना आहेत श्रुतीच्या. ब्रह्मस्वरूपाला सोडून जेवढं काही अध्यारोपातलं वर्णन आहे ते सर्व कल्पना आहेत. आणि ह्या संपूर्ण कल्पना त्याला आता राहत नाहीत. जेणे अंतःकरण बोधले संकल्पा न ये, त्याला माया ही कल्पना राहत नाही, अविद्या ही कल्पना राहत नाही. अविद्या कल्पना गेल्यामुळं जीवत्वाचा अहंकार जातो आणि माया कल्पना गेल्यामुळं ईश्वरत्वाचाही अहंकार जातो, ईश्वराविषयीचा सुद्धा जातो. कारण जीव आणि ईश्वर ह्या औपाधिक अशा प्रकारच्या फक्त त्या ब्रह्मस्वरूपावर केलेल्या कल्पनाच आहेत. शास्त्र सुसंस्कृत अशा अंतःकरणाने कल्पना केलेल्या आहेत. अशा कोणत्याही कल्पना त्याच्या अंतःकरणावर राहत नाहीत. ह्या फक्त मायाकृत आहेत. संगती लावण्यासाठीच्या कल्पना ह्या सगळ्या केल्या होत्या. वास्तविक पाहता याच्यातील कोणतंही खरं नाही आहे. जे स्वरूप आहे ते कल्पनातीत आहे. कोणत्याही कल्पनातीत झाले मन काय नाही, कल्पनातीत झाले मन जैसे गगन निरभ्र. जैसे गगन जसं गगन निरभ्र व्हावं आकाश, तसं हे अंतःकरण कल्पनातीत झालं. कोणत्याही कल्पना त्या अंतःकरणामध्ये आता राहिल्या नाही. कल्पनेच्या अतीत झालं म्हणजे कल्पनातीत अशा त्या ब्रह्मस्वरूपाला ते प्राप्त झालं. तिथं ते एक रूप झालं. मन हे राम झाले,
मन हे राम झाले, असं ते झालं. कोणताही द्वैताचा किंवा कोणत्याही प्रतीतेचा त्याला आता संगती लावायची गरजच राहिली नाही, दुसरा पदार्थच राहिला नाही. अशा मूळ स्वरूपाला तो प्राप्त झाला असल्यामुळे तो कोणतेही आता संकल्पच करत नाही, कोणत्याही कल्पनाच तिथं आता राहिल्या नाहीत. जेणे अंतःकरण बोधले संकल्पा न ये, कोणत्याही कल्पना त्याला राहिल्या नाहीत. अशा स्वरूपाला तो प्राप्त होतो. अशा स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा मात्र त्याला कधीही जन्म मरण प्राप्त होत नाही, किंवा यथार्थ अशी ब्रह्मस्वरूपाची ओळख झाल्यानंतर पुन्हा त्याला कधी मोह प्राप्त होत नाही, पुन्हा कधी त्याला विपरीत भ्रम अशा प्रकारचा होत नाही. त्या ज्ञानाचा महिमा या पुढच्या श्लोकामध्ये सांगतायत. यज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यास्यसि पांडव येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि. यज्ञात्वा न पुनर्मोह यज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यास्यसि पांडव द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि. यज यत ज्ञात्वा न पुनः मोहम एवं यास्यसि पांडव येन भूतानि अशेषेण द्रक्ष्यसि आत्मनि अथो मयि. यत ज्ञात्वा हे पांडव, यत ज्ञात्वा पुनः एवं मोहम न यास्यसि येन अशेषेण भूतानि आत्मनि अथो मयि द्रक्ष्यसि. यत ज्ञात्वा, जे ज्ञान झालं असता, असा सरळ अर्थ आहे, ज्याला जाणलं असता. यत ज्ञात्वा, हे जे ज्ञान वर सांगितलं त्यात श्रीगुरूंनी ज्याचा उपदेश केला, असं ते ज्ञान झाल्यानंतर अधिगम्य प्राप्य असा अर्थ करायचा ज्ञात्वाचा. असं ते ज्ञान प्राप्त करून पुनः एवं मोहम न यास्यसि, पुन्हा तू अशा मोहाला प्राप्त होणार नाहीस. एकदा असं ज्ञान झालं की पुन्हा मोह होत नाही. अशा मोहाला म्हणजे आता जसा मोहग्रस्त तू झाला आहेस, असा मोह तुला पुन्हा प्राप्त होणार नाही. मी कोण आहे, मी एक स्वदेहा नाम अर्जुनो, परदेहा नाम स्वजनो आणि संग्रामा नाम मळिनो पापाचारू, असं जे तुझ्या अंतकरणामध्ये मोह झाला आहे आपल्या स्वरूपाच्या विषयीचा, हा मोह तुला पुन्हा प्राप्त होणार नाही. पूर्णपणे या मोहाची निवृत्ती होऊन जाते. या ज्ञानाचा महिमाच तसा आहे. कारण प्रमाणोत्पादिता विद्या प्रबलम प्रमाणम विना न नश्यते न वेदांतात प्रबलम मानम ईक्षते. वेदांत प्रमाणापासून हे ज्ञान झालेलं आहे. प्रबल प्रमाणाशिवाय ज्ञानाचा नाश होत नसतो. अनुमानातून एखादं ज्ञान झालं आणि शब्द उपनिषदातून एखादं त्याच्याविषयीचं ज्ञान झालं तर अनुमान प्रमाणाचा बाध होऊ शकतो. कारण अनुमान प्रमाणापेक्षा शब्द प्रमाण हे प्रबल आहे. पण शब्द प्रमाणापेक्षा आता कोणतंही प्रमाण प्रबल नाही. शब्द प्रमाणाने जे ज्ञान होईल ते ज्ञान आता नित्य आहे. त्या ज्ञानाचा नाश आता पुन्हा कधीही होणं शक्य नाही. म्हणून श्रुतीसंमत अशा प्रकारचं हे ज्ञान आहे. हे ज्ञान एकदा का झालं की पुन्हा कधीही अविवेक होत नाही, पुन्हा कधीही असं वाटत नाही. एकदा दोरीचं ज्ञान झालं की पुन्हा इथे सर्प आहे असं कधीच नाही वाटत. जरी सर्पाचा आकार भासला तिथे सर्पासारखी बघा अजून सर्पाच्या आकाराची दिसते ही दोरी, तो असं म्हणू शकतो, पण तो सर्प आहे असा मात्र पुन्हा त्याला अविवेक कधीही प्राप्त होत नाही. एकदा त्यालाच ज्ञान म्हणतात. आणि जर होत असेल तर ज्ञान खरं झालंच नाही असा अर्थ होतो. आणि एकदा ज्ञान झालं की पुन्हा अशा प्रकारचे संशय किंवा विपर्यय किंवा मोह त्याला कधीही पुन्हा प्राप्त होऊ शकत नाही. येन भूतानी अशेषेण द्रक्ष्यसि आत्मनि अथो मयि, की या ज्ञानामुळे अशेषेण भूतानी हे संपूर्ण प्राणी मात्र ब्रह्मादीनी स्तंभपर्यंतानी, ब्रह्मदेवापासून तर लहान काडीपर्यंत संपूर्ण पदार्थ हे द्रक्ष्यसि पाहशील. कुठं पाहशील? आत्मनि अथो मयि, आपल्याच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हे पाहशील अथवा माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी पाहशील. म्हणजे एकतर तू हे संपूर्ण प्राणी मात्र ब्रह्मस्वरूपात आहेत, ब्रह्मस्वरूपावर कल्पित आहेत असं पाहशील, किंवा तुझ्या स्वरूपावर पाहशील. कारण दोन्ही एकच आहेत. कारण तो त्या स्वरूपाला प्राप्त झाला असल्यामुळे त्याला ब्रह्मस्वरूप असं म्हण किंवा आत्मस्वरूप म्हण. कारण आत्मा म्हटलं तरी ब्रह्म अभिन्नच आहे, ब्रह्माहून अभिन्न आहे. आत्मा म्हटलं तरी ब्रह्माभिन्न आहे आणि ब्रह्म म्हटलं तरी आत्मा भिन्न अशा प्रकारचा आहे. म्हणून आत्मस्वरूप आपल्याच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तू सगळीही प्राणी मात्र आहेत आहे ना, फक्त भासलेले आहेत, प्रतिती मात्र आहेत असं तू पाहशील. अधिष्ठानच सत्य आहे, ते अधिष्ठान मीच आहे, माझ्या स्वरूपावर हे सर्व भासलेलं आहे
असं तू पाहशील, यथार्थ आत्मज्ञान तुला होईल. जयाचेनी वाक्य उजिवडे, जाहले चित्त निधडे, ब्रह्माचेनी पाडे निशंकू होय. माऊलींनी मोहाला शंका असं दिलं इथं. पुन्हा मोहाला प्राप्त होत नाही म्हणजे पुन्हा शंका त्याला येत नाही. आता जयाचेनी वाक्य उजिवडे, ज्या ज्ञानाच्या वाक्याच्या प्रकाशामध्ये, जयाचेनी म्हणजे ज्या ज्ञानाच्या वाक्य उजिवडे, ज्ञान प्रतिपादन करणारं जे वाक्य असेल, तत्वमसी असेल, प्रज्ञानम ब्रह्म असेल, असं जे ज्ञान, ते ज्ञान प्रतिपादन सांगणारं जे श्रीगुरूंचं जे वाक्य असेल, त्या वाक्याच्या प्रकाशामध्ये उजिवडे, जाहले चित्त निधडे, त्याचं चित्त निधड होतं म्हणजे धैर्यवान होतं, निर्भय होतं. त्याच्या मनामध्ये कसल्याही प्रकारची भीती राहत नाही. का? द्वितीयाद्वय भयं भवती असं होतं. आणि याचं त्या श्रीगुरूंनी उच्चारलेल्या त्या वाक्यामुळे त्याला जे ज्ञान झालेलं आहे, जो ज्ञानाचा प्रकाश अंतःकरणात झालेला आहे, त्या प्रकाशामध्ये द्वैताचा अंश मात्र सुद्धा राहिला नाही. पूर्णपणे द्वैत निवृत्त झालेलं आहे. वृत्ती हे निवृत्ती झाली. जनन दिसे तेथे, काय पुढे, मी माझे हरपले ठाई जेथीच्या तेथे, असं असेल तर त्याच्या चित्ताला आता भय कुणाचं राहिला, सांग गड्या भीती कुणाची, अशा तो अवस्थेला प्राप्त झाला. जाहले चित्त निधडे, निर्भय अभयमुवय जनक प्राप्तोशी, अशा तो अभय स्वरूपाला प्राप्त झाला. जाहले चित्त निधडे, कारण सर्व ब्रह्ममय जर असेल, सर्व स्वरूपच आपला असेल तर भीती कुणापासून होणार आहे. जर आपल्या विरोधी असेल, स्वविरोधी असेल, स्वबलवान असेल, भिन्न असेल, है ना, स्वतःहून भिन्न असेल तर भीती असते. स्वतः भिन्न असूनही जर विरोधी नसेल तर स्वभिन्न, आपल्याहून भिन्न आपली आई आहे, पण आईपासून काय भीती आहे, विरोधी नाही ना. स्वभिन्न असावं तसं स्वविरोधी सुद्धा असलं पाहिजे, समान सत्तेतला असावं. तसंच स्वभिन्न, स्वविरोधी आणि स्वबलवान पाहिजे. एखादा पदार्थ आहे, स्वतःहून भिन्न आहे, स्वविरोधी सुद्धा आहे, पण आपल्यापेक्षा बलवान नाही, त्याची भीती वाटण्याचं कारणच नाही. स्वबलवान आपल्याहून बलवान असेल तर भीती आहे. सर्वात महत्त्वाचे, स्वतःच्या सत्तेहून भिन्न असेल तर. स्वभिन्न म्हणजे आपल्या सत्तेतला तो नाही आहे, स्वभिन्न सत्तेमध्ये जर असेल आपल्याहून तर त्याला भीती होऊ शकते. पण त्याच्याहून तो आता पारमार्थिक सत्तेहून दुसरा पदार्थच त्याला आता राहिला नाही. प्रातिभासिक सत्ताही राहिली नाही आणि व्यावहारिक सत्ताही राहिली नाही. निव्वळ पारमार्थिक सत्ता रूप असा तो झालेला आहे. पारमार्थिक सत तो झाला आहे, सत्ता पण नाही आता, पारमार्थिक सत असा तो झालेला आहे. मग जर एकच एक आत्मस्वरूप तो झालेला आहे तर भीती कोणाची राहिली. म्हणून अथवा ऐक्य भावाचे नि पैसे, दुजे मानूनी आत्मा ऐशे, भय वार्ता देशे दवडणे आहे. काय सुरुवात, ऐक्य भावाचे नि पैसे. आपला ऐक्य जो भाव आहे त्या ऐक्य भावाचा एवढा विस्तार झाला की त्या विस्तारामध्ये जे जे दुजा असेल, द्वैत असेल, ते मानवनी आत्मा ऐशे, हे संपूर्ण भासणारं द्वैत हे तर माझा आत्माच आहे, मीच आहे यांच्या रूपानं, सर्व रूपानं, हे मदरूप अशा प्रकारचा आहे. असा जर तो झाला असेल तर त्याला भीतीची वार्ता देशे दवडणे आहे. त्याला भीतीची वार्ता अंतःकरणापर्यंत तर आलीच नाही, तर ती वार्तासुद्धा दूर देशाला पळून गेली. अशा प्रकारचे तो निर्भय अशा स्वरूपाला प्राप्त झाला, कारण अद्वितीय असा तो झाला. आणि त्यामुळे ब्रह्माचे नि पाडे निशंक होय, तो ब्रह्माच्या योग्यतेने निशंक होतो. ब्रह्माच्या योग्यतेने, त्याला उदाहरण दिलंय ब्रह्माचं म्हणजे दृष्टांत. माऊलींची ही काही वेगळीच हातवटी वर्णन करण्याची. ज्ञानीपुरुषाचं वर्णन करताना ज्ञानोबराय चैतन्याचं उदाहरण देतात. ज्ञानोबराय म्हणतात तो ब्रह्मासारखा ब्रह्म जसं ब्रह्म असावं तसा हा झाला. म्हणजे जीवनमुक्त कालामध्ये ज्ञानीपुरुष कसा असतो, ब्रह्म इतका स्वच्छ असतो, जसं त्या ब्रह्माला कधीच कोणत्याही माया कार्याचा संस्पर्श कधीच झाला नाही. जसं ते अधिष्ठान अचुंबित अस्पर्शित असं राहतं, निव्वळ नित्य राहतं, तसा हा महात्मा नित्य अस्पर्शित अचुंबित राहतो ह्या द्वैतापासून. तितका अचुंबित का, कारण ते ब्रह्मच तो झालेला आहे ना, त्याच्याहून तो वेगळा राहिलाच नाही. ब्रह्माची, जसं ब्रह्माला कधी संशय आहे का, जीवाला संशय येऊ शकतो, त्याला उपाधी अंतःकरण आहे, कारण ब्रह्माला कोणते उपाधीच नाही, अंतःकरण रहित आहे ते, संकल्प विकल्प रहित अशा प्रकारचं ते स्वरूप आहे, निरुपाधिक आहे ते. म्हणजे तिथं कोणता संकल्पच नाही. संकल्पसुद्धा ईश्वराला झाला,
माया उपाधी जेव्हा स्वीकारली त्या ब्रह्मानं, तेव्हा ईश्वर भावाने अभिव्यक्त होऊन मग त्यानं संकल्प केला, मग एकोहम बहुश्याम असा संकल्प त्यानं केला. पण निव्वळ शुद्ध जे ब्रह्मस्वरूप आहे त्या ब्रह्मस्वरूपात संकल्पसुद्धा नाही, निरुपाधिक आहे ते. म्हणून ते ब्रह्म जसं निसंशय असावं, त्याला कुठलाच संशय नाही असं असावं ते ब्रह्म, तसा हा महात्मा. असं एकदा का ज्ञान झालं की तितका निसंशय होतो. त्या ब्रह्माला संशय आणि संशय कशाचा घ्यावा हेही माहिती नाही. कधीच त्या संशयाचा ठाव ठिकाणाच ज्याला माहीत नाही, कारण दुसरं त्याला माहितीच नाही काय संशय घ्यायचा कशाचा. त्याला स्वतःविषयी संशय नाही आणि दुसऱ्याविषयी संशय नाही, कारण दुसरं राहिलंच नाही. आणि स्वतःला स्वतः ते पाहू शकत नाही, स्वचा विषय होत नाही, ते स्वतःचा ते विषय होत नाही, स्वरूप असं ते आहे. अन्याचा विषय ते कसं होईल, अन्याला विषय कसं करील असं ते आहे. म्हणून त्या ब्रह्मस्वरूपाला जसा कोणता संशय नसावा, माहितीच नाही संशय म्हणजे काय, तसं याला आता संशय म्हणजे काय, कसला संशय. तुला संशय हा शब्दसुद्धा कानावर तो घ्यायला तयार होत नाही, इतका तो निसंशय होतो आपल्या ब्रह्मस्वरूपाच्या संबंधानं. म्हणजे तोपर्यंत हे जगतच कसं असेल, सत्यच असेल का मिथ्याच असेल, मी ब्रह्मच असेल का मी जीवच असेल, मी कर्ता आहे का मी भोगताच फक्त आहे सांख्यांनी सांगितल्याप्रमाणे, असं त्याला अनेक प्रकारचे संशय येतील हे ज्ञान होईपर्यंत. एकदा का हे ज्ञान यथार्थ गुरुकृपेतून झालं, हे वर सांगितलेल्या परंपरेतून या क्रमाने एकदा का असं ज्ञान पूर्णपणे दृढ झालं की आता तो ब्रह्मासारखा निसंशय झाला. त्याला संशय म्हणजे काय आता राहिलाच नाही, स्वतः तर कधी घेतच नाही, पण जे संशय घेतात त्यांच्याविषयीच्या अंतःकरणामध्ये आश्चर्य वाटतं त्याला. अरे जे इतकं उघड स्वरूप आहे, निव्वळ सर्वांचा आत्मा आहे, सर्व व्यापक आहे, सर्वांचं स्वरूप आहे, तरीसुद्धा या स्वरूपाच्या विषयांना संशय यावा. आपल्यावरच संशय घेतात दुसऱ्यावर घेऊ द्या संशय जाऊ द्या, पण स्वतःवरच हे संशय घेतात. म्हणजे आपल्या स्वरूपाविषयी यांना संशय, काय आश्चर्याची गोष्ट आहे. नसत्या छंदे विनाकारण ह्या अभिमानाच्या अहंकाराच्या छंदाला लागून विनाकारण हे जग विवळत आहे, त्याला याचं आश्चर्यच वाटतं. असा तो होतो. ब्रह्माचे पाडे निशंको होई, इतका तो निसंशय असा तो होतो. तो किता तुलनिशी ब्रह्म तुकासी आले विषय आणि पामर निश्चय भ्रमात असतात, मुमुक्षु संशयात असतो आणि ज्ञानी निश्चय भ्रमित असतो. वा, विषयी आणि पामर हे निश्चित भ्रमात असतात, जिज्ञासू हा संशयात असतो, संशयात्मक भ्रमात असतो, आणि ज्ञानी पुरुष हा निश्चयात्मक अशा प्रमेत असतो, निश्चय रूप असा तो असतो. म्हणजे त्याला प्रमेचा निश्चयात्मक अशा प्रमेत असतो, म्हणजे त्या प्रमेचा पण त्याला आता निश्चय राहिला नाही असा तो असतो म्हणजे प्रमेच्या प्रमारूप भ्रमातून निवृत्त झालेला असतो त्याला प्रमा सुद्धा भ्रम वाटतो. हाची हा ब्रह्मसापेक्षतेला प्रमा म्हटलेलं आहे. हा, मला वाटतं गुरुजींचंच कुठेतरी वाक्य आहे की खऱ्या अर्थाने ब्रह्मज्ञान सुद्धा साक्षीभाष्य आहे, ब्रह्मज्ञान सुद्धा साक्षीभाष्य आहे. साक्षीभाष्य सगळे पदार्थ मिथ्याच आहेत, खोटेच आहेत ते म्हणून प्रमाण सुद्धा हे भ्रमाच्या सापेक्षतेला प्रमाणत्व. वा, साक्षी स्वतःचं पण प्रकाशन करीत, पण ते स्वयंप्रकाशतेमुळं त्याचं साक्षी प्रकाश रूपता किंवा ज्ञान रूपता सिद्ध आहे. साक्षीला कोणतंही ज्ञान झालं, ब्रह्माचं झालं, म्हणजे जो सर्वांना जाणतो तो जर स्वतःलाही जर जाणायला लागला तर ते पण ज्ञान काय होईल, साक्षीभाष्य. कारण त्याने त्याला विषय केलं. हा, दिव्याला जर दुसऱ्या प्रकाशाची जर सान्यता लागायला लागली तर दिवा साक्षी जर म्हणायला लागला, साक्षी म्हणायला लागला की जे जे पदार्थ माझ्या प्रकाशाने प्रकाशित होतात, अविद्यावृत्ती किंवा अंतःकरणवृत्तीच्या द्वारा, ते सगळे मिथ्या पदार्थ आहेत. आणि मग आता ब्रह्मज्ञान, ते म्हणून ब्रह्मज्ञान सुद्धा माझ्या अंतःकरणवृत्तीला किंवा अविद्यावृत्तीनं प्रकाशन कधीच होऊ शकत नाही.
ऐक नाही, मग ते झालेलं ज्ञान काय आहे? ते साक्षी भाष्यच आहे ना. झालेलं साक्षीनं अविद्यावृत्तीनं किंवा ज्ञानीच केलेलं आहे असं कोणतंच नाही. स्वतःचं जर झालं तर ते झालं म्हणजे अंतःकरण वृत्तीच्याच द्वारा झालं ना, तर ते सुद्धा काय आहे? साक्षी भाष्यच आहे ते. साक्षी भाष्य. कुठं अविद्यावृत्तीनं प्रकाशन केलं, कुठं अंतःकरण वृत्तीनं प्रकाशन केलं. कोणत्या भ्रमाच्या ज्ञानाने अधिष्ठानाने वा त्याच्या प्रकाशाने त्याच्या प्रकाशाने हे ज्ञान आजचे निसर्गदत्त महाराजांचं आत्मप्रेम वाचलं तर त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं की मनुष्य जेव्हा मला मुक्त व्हायची इच्छा करतो तेव्हाच तो आपल्याला बांधायला सुरुवात करतो. बंधन करण्याला सुरुवात करतो. हा, तेव्हा त्याने आपलं बंध करायला सुरुवात केली. बंध आणि खरा प्रतिबंध आहे. जितका मुक्त होण्यासाठी जास्त तळमळ होते ना, तसं तसा बंध जास्त दृढ होत जातो. आता मला ब्रह्माचे निपाडे निशंकू होय. इतके निशंक होतो आपण. जयाचे नि वाक्य उजेवडे. जेवढं ज्ञान झालेलं आहे ना, ते सगळं ज्ञान हे मिथ्या आहे. जे झालेलं जे ज्ञान असतं ते ज्ञान मिथ्याच आहे, खोटंच आहे. जे असलेलं आहे ते खरं ज्ञान आहे. झालेलं जे आहे ते सगळं मिथ्याच आहे, ते सगळं खोटंच आहे. म्हणून त्याला ज्ञानाचा सुद्धा संशय, ज्ञानामध्ये संशय नाही. त्याला कोणत्याही पदार्थाविषयी कोणताही संशयच राहत नाही. त्याला कोणताही भ्रमच राहत नाही. जगताविषयीचा भ्रम तर राहतच नाही, पण त्याला ज्ञान झालं हा सुद्धा भ्रम राहत नाही. ज्ञानसुद्धा त्याला एक भ्रम ठरतो काही काळापुरता. ज्ञान हा सुद्धा एक भ्रम आहे असं सुद्धा म्हणतो तो काही काळपर्यंत. पण स्वपर विरोधित्वाने हे ज्ञानरूपी भ्रमसुद्धा निवृत्त होतो. त्यावेळी त्याला भ्रम तर राहिलाच नाही अज्ञानाचा, अज्ञान कार्याचा. पण अज्ञान कार्य आणि अज्ञानाला निवृत्त करणारा जो निवर्तक असा जो भ्रम आहे, प्रमा नावाचा भ्रम आहे, जो प्रमा नावाचा भ्रम आहे, प्रमा नावाचा भ्रम म्हणता येईल ना ते. हा, तो पण राहिला नाही. तो पण त्याला भ्रम राहिला नाही. तोही निघून गेला. स्वपरिविरोधित्वाने तोही निघून गेला. त्यामुळे आता कोणताच भ्रम त्याला राहिला नाही. भ्रमच नसल्यामुळे निसंशय झाला. आता निसंशयित अशा स्वरूपाला तो प्राप्त झाला. स्वरूपरूप असा झाला. संशयाला पदार्थच नाही राहिला. संशय घेण्यासाठी संशयाला विषयच नाही राहिला. त्यामुळे संशय नाही राहिला. ब्रह्माचे निपाडे निशंकू होय असा तो ब्रह्मस्वरूप रूप असा झाल्यामुळे पूर्ण निशंक निसंशयित संशय असा तो होतो. तेवेळी आपण पेया सहिते ये अशेषही भूते माझ्या स्वरूपी अखंडिते देखसी तू. अशा त्यावेळी आपण पेया सहिते म्हणजे आपल्या सकट ये अशेषही भूते हे संपूर्ण प्राणी मात्र आपल्या माझ्या स्वरूपी माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी अखंडिते देखसी तू. अखंडिते माझ्या स्वरूपी देखसी. अखंडित ते माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी आहेत असं तू पाहशील. म्हणजे नित्य असं तू पाहशील. अखंडित तू असं पाहशील. तुला असं नित्य ज्ञान होईल. नित्य कायमचं तुला असं कळून जाईल की हे सगळे प्राणी मात्र ब्रह्मस्वरूपावर फक्त प्रातितिक आहेत, भासण्यापुरते आहेत, प्रतीती मात्र आहेत. हे दिसण्यापुरती होती, असायलाही कोणीच नव्हती आणि कधी नाहीतच. त्रैकालिक अत्यंताभाव आहे यांचा असं त्याला पूर्णपणे निश्चय होईल. त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय म्हणजे ज्या त्रैकालिक अत्यंताभावाच्या निश्चयामध्ये
तीन काळ सुद्धा नाही राहिले असा त्याला पूर्ण निश्चय होतो. तिन्ही काळा सकट त्रैकालिक अत्यंता भावाचा निश्चय होऊन जातो. म्हणजे काळच नाही तर तीन काळच नाहीत तर कोणत्या काळामध्ये पदार्थ असणार काळा सकट त्या काळातल्या पदार्थाचा पूर्ण बाद होऊन जातो. असा तो पूर्ण निश्चय रूपाला प्राप्त होतो. मूळ श्लोकामध्ये दिगंबर महाराजांनी सांगावं की याच्यात काय महावाक्य आले का? महावाक्य दिसून येतं का याच्यात? विचार करायला लागल्यावर महावाक्याचं चिंतन कर. शंका बरोबर आहे ना माझी? जरी शंका असली तरी ती बरोबर आहे. याच्यात महावाक्य विचार करावा लागतं. हां बोला बरं. नाही कोणतंही महावाक्य, पण महावाक्य विचार केल्याशिवाय ह्या श्लोकाचा अर्थ लागणार नाही. असे माऊली म्हणतात की 700 श्लोक अध्याय 18 देव बोलिले एक दुजे नाही. आता बाकीच्या जाऊ द्या, ज्या श्लोकातून आपल्याला कळणार नाही. माऊलींचं तर मत आहे का 700 श्लोकातून महावाक्य विचारच आहे, केवळ अद्वैत विचार आहे. तो करायचं झालं तर त्याला महावाक्याचं साह्यानेच होईल ना विचार. याच्यात अशी कोणती पदं दिसतात की त्या ठिकाणी आपल्याला महावाक्य विचार आलं का काही लक्षात? सांगा. हां हे ओवीचं नाही विचार, श्लोकाचं सांग. ओवीचं बरोबर आहे. तुम्ही म्हणता माऊलीने अर्थ मात्र सर्वम खल्विदम ब्रह्म असा केलेला आहे. त्या ओवीचा अर्थ असा होतो, आपण पे असं इथे असं म्हटलं ते बरोबर आहे ना. श्लोकामध्ये बाबा हां आत्मनी अथ मयी संदीप महाराज बरोबर आहे ना. याचं आत्मनी अथ मयी आहे की नाही? काही घ्या कोणतंही महावाक्य, ते म्हणतात त्यांना ते महावाक्याचं पडलंय. कोणतं महावाक्य घ्या, महावाक्यच आहे ना, कोणतंही घ्या, पण ते घ्यायला लागतं ना इथं. म्हणजे सर्व भूत प्राणी मात्र तू कुठं पाशील? मयी म्हणजे माझ्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी पाशील. आणखीन कुठं पाशील? आत्मनी म्हणजे कोणा ठिकाणी पाशील? तुझ्या स्वरूपात का. म्हणजे याचा अर्थ म्हणजे माझ्या ठिकाणी पाशील आणि तुझ्या ठिकाणी पाशील. तर जे ठिकाणं ती दोन्ही वेगवेगळी आहेत का एकच आहे? का त्याचा लक्षार्थ एक आहे? का त्याचा वाच्यार्थ भिन्न आहे? का विचारसागर सांगू नये याचा विचार करायचा नसतो? माझ्या स्वरूपी अखंडिते देखसी तू. हे संपूर्ण अशेष प्राणी मात्र हे माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी आहेत, कल्पित आहेत, मिथ्या आहेत असं तू नित्य पाहशील, असं तुला ज्ञान होईल. आत्मनी अथो मयी असं जे श्लोकामध्ये पद आलेलं आहे. आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी पाहशील किंवा मयी पाहशील. ज्ञानोबाराय ह्याला वेगळं करायला पण तयार नाहीत. इतकं त्यांना अभेद सिद्ध आहे ज्ञानोबारायांना. माझ्या ठिकाणी किंवा तुझ्या ठिकाणी पाहशील असं ज्ञानोबाराय व्याख्यानच नाही करत. माझ्या स्वरूपी पाहशील. इथं भाष्यकार हे सांगतात की किंवा मूळ ग्रंथकार सांगतात की महावाक्य अहम ब्रह्मास्मी किंवा काही प्रज्ञानम ब्रह्म हे सांगतात. आणि ज्ञानोबाराय सांगतात पश्चात सर्वम खल्विदम ब्रह्म. ऐके ना, हे असं सांगतात. म्हणजे अर्थ एकच आहे, पण तरीसुद्धा पुढचं जे म्हणतात की आदौ अहम ब्रह्मास्मी इति अनुभवे उदिते सर्वम खल्विदम ब्रह्म इति पश्चात खलु ना. नंतर सर्व ब्रह्मरूपच आहे. तर इथं त्याच्यापेक्षा पुढचं माऊली बोलतात. कारण एवढाच अर्थ काय, त्याचा खरा अर्थ हाच आहे की सर्वम खल्विदम ब्रह्म. पण सर्वम खल्विदम ब्रह्म हा अर्थ अहम ब्रह्मास्मीचं महावाक्याचा अर्थ कळल्याशिवाय कळणार नाही. पण त्याच्या ठिकाणी पुढं सांगतात म्हणजे अभी भगवान मी पिछे हो गए, आहे की नाही. माऊलीने अर्थ केला त्याच्यात भगवान. कारण इथं माऊलीने कसं केलं, वार्तिकासारखं लिहिलं. तेवेळी आपण पेया सहिते ये आशे शहीभूते. आपल्या ठिकाणी आणि माझ्या ठिकाणी असं नाही अर्थ केला माऊलीने की आपणास सहित असणारी सर्व भूतं.
म्हणजे आपणासहित असणारा सर्व जो वाच्यार्थ तो या माझ्या अखंडिते स्वरूपी देखील अखंडित स्वरूपाच्या ठिकाणी तो सर्व प्राणी मात्र हे माझ्या स्वरूपावर कल्पित आहेत असं तो पाहशील. असं म्हणून सर्वम खल्विदम ब्रह्म असं ह्या वाक्याचं स्पष्टीकरण केलं की नाही. म्हणजे हे काय झालं, वार्तिकच झालं नाही ऐक नाही. आणि ते वार्तिक आहे पुन्हा काय मूळ ग्रंथकाराला मागं ठेवून ते आपले जे प्रभू आहेत ना ते म्हणायचे अभी तक काय सूत्रकार व्यास जी पीछे रहते थे अभी भाष्यकार भी पीछे हो गए. अभी तक भाष्यकार पीछे जे होते ते अभी व्यास जी भी पीछे हो गए. आहे की नाही. असं म्हणून आधुनिक साहित्यिक म्हणतात की ज्ञानोबारायांचं काही कोणतंही व्याख्यान असलं तर ती गरुड झेप आहे. ते साधारण पक्षासारखं उड्डाण नसतंच, कधी करायचं झालं तर गरुडासारखंच असतं. ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल तै मोहांधकारू जाईल जय श्री गुरु कृपा होईल पार्थागा. ऐसे अशा प्रकारे ज्ञान प्रकाशे पाहेल ज्ञानरूपी प्रकाशाचा जेव्हा उजेड होईल त्या प्रकाशामध्ये तै मोहांधकारू जाईल त्यावेळी हा मोहरूपी अंधकार पूर्णपणाने निघून जाईल, निवृत्त होऊन जाईल. कधी जय श्री गुरुकृपा होईल पार्थागा, ज्यावेळेस ही श्री गुरुकृपा होईल अशा वेळीच ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल. श्री गुरुकृपा होईल तर ज्ञान प्रकाशे पाहेल आणि मग तै मोह अंधकारू जाईल. अशा वेळी ह्या मोहरूपी अंधकाराची निवृत्ती होते आणि पुन्हा हा अंधकार कधी प्राप्त होत नाही, कारण हा ज्ञानाचा दिवस आहे आणि हा ज्ञानाचा दिवस नित्य आहे. सुसडा सूर्यकणाची या राशी जो नित्य उदयो ज्ञानी यासी अस्तमानाचे जयासी आडनाव नाही. असं हे कधीही अस्ताला प्राप्त न होणारं नित्य उदित नित्य प्रकाश रूप असलेलं हे ज्ञान त्याला झालेलं आहे. त्यामुळं आता मोहाचा अंधकार कधीही प्राप्त होत नाही. तसा सूर्याला अंधकार कधीच माहीत नसावा तसा ह्या प्रकाशरूप ज्ञानाच्या समोर त्याला आता कधीही या मोहाचा अंधकार प्राप्त होत नाही. ही खरी श्री गुरुकृपा आहे आणि हे सर्व गोष्टी जेव्हा श्री गुरुकृपा होईल तरच प्राप्त होतात, अन्यथा होत नाहीत. म्हणून श्री गुरुकृपेचं हे सगळं प्रकरण आहे. श्री गुरुकृपा होईल तर हे सगळं होतं, अन्यथा नाही होणार. ही कृपा महिमा आहे. श्री गुरुकृपेचा हा संपूर्ण महिमा आहे आणि त्यांच्या कृपेनं हे ज्ञान एकदा झालं की त्या ज्ञानाने तो किती पवित्र होतो त्याचं जे वर्णन आहे या पुढच्या श्लोकामध्ये केलेलं आहे. अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं सन्तरिष्यसि. अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं सन्तरिष्यसि. चेदसि पापेभ्यः सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं सन्तरिष्यसि. पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय.